आई चहा करतेस का जरा? आणतो की रे बाळा. अगं आण ते कवापासून चहा मागायला लागला. काय करायला लागलाय सांगा. हे घे. मला बाई माझ्या मुलांनी काय मागितलं की नाही मला करून घालायचं मला कंटाळा नाही बाई. माझ्या मुलांनी मी सगळं करून घालते बाई. या आईंचं मला काही कळतच नाही. राबायचं आम्ही आणि शेवटला क्रेडिट ह्यांनी घेऊन जाणार. स्वयंपाक झालाय वाढू का जेवायला? आणून ठेवा इथं. मी माझ्या मुलांनी जेवायला वाट कसं बी काय बी खायची माझ्या मुलांनी सवय नाही. सूरज ये रे जेवायला. आई तुमचे सूरज ना टॉयलेटमध्ये बसले असतील, मोबाईल घेऊन जातात ना, मग 1 तास तर काय बाहेर येणार नाहीत. ए काय बी तोडायला ती बोलू नकोस. पोराला माझ्या पुढ साफ होत नाही म्हणून बसते तिथं. नाही तर त्याला काय हौस आल्या वय तास पर्सेंट पायाकडून बसायची. काय डोकं दुखायला लागलं माझं. आई जर झेंडूबाम कुठे बघ, डोकंले दुखायला लागले तर लावून दे, मी आत आहे. अगं बाई ह्याचं कशानं डोकं दुखायला लागलं काय बाई. माझ्या पोरासने नुसते प्रत्येक गोष्टीला आय लागते. काय करायचं मी मेल्यावर कसं व्हायचं माझ्या मुलांचं कोणाच ठाऊक. एक तर सगळ्या गोष्टींमध्ये पोरांच्या मागं पुढं करून सगळी सवय लावल्यात आणि वरनं एवळतात की आई लागत्या म्हणून. आमचं लग्न झालं तेव्हापासून ह्याच पुढं करतात. आता माझं नवरा म्हटल्यावर मला वाटणार ना का त्यांना काय आवडतंय काय नको बघावं, त्यांना काय काय दुखलं खोपलं सगळ्यात ह्याच. मी माझ्या पोरांना बघते आणि आम्ही जर प्रेमानं बोलायला लागलो का नाही लगेच ह्यांना खुपलंच. आम्ही जर बाहेर जायला लागलो की लगेच ह्यांच्या पोटात दुखलंच. आणि कधी जाऊ पण दिलं नाही ना आम्हाला एकत्र नीट येऊ पण दिलं नाही. मी त्यांना खायला घालते आणि काय पोरं जन्माला घातले तेवढंच काय ते. अगं ह्यांचं मुलांवरचं प्रेम कमी होईल तर ह्यांच्या मुलांशी म्हणजे आम्ही काहीतरी जवळ जाईल ना गं. असू द्या आता खरं काय एवढ्या वर्षात आता मला पण सवय होऊन गेला काय वाटत नाही एवढं. अहो ताई कसं आहे माहिती आहे का, आता आपले सासूबाईंना नाही का पप्पा पाणी काढून देतात, कंबर दुखते म्हणून फिरायला घेऊन जातात, खायला प्यायला छान छान करून देतात. ते त्यांची काळजी म्हणून. आणि तीच जर आपल्या नवऱ्याने केलं तर बायकोचा बहीण म्हणे. यांचा बाळ म्हणजे श्रावण बाळ आणि आपण कोण फक्त कामासाठी आलेले मोलकरी. कसं आहे माहिती आहे का, आता जर आपण असं मिंगळ्यासारखं राहिलो तर हे पटवतील की बाहेर बायका. मग आपण काय बसायचं घरातच कामं करत. मग ह्या सासूबाई म्हणतील तुमच्यातच काहीतरी कमी होतं म्हणून आमच्या मुलांनी बाहेर पटवल्या. त्यापेक्षा आपणच काटाकीर राहायचं आणि त्यांच्यासोबत फिरायचं. आपण घर संसार करत बसणार आणि बरोबर आहे एकत्र कुटुंबात आहे का नाही जास्तीत जास्त जे पुरुष असतात का नाही त्यांचे बाहेर अफेअर होतात बघ. कारण आपण काय बाहेर जात नाही, त्यांनी बाहेर काय जगतात हे आपल्याला कळत नाही. आणि आपण आपल्या मर्यादा सुनेचे कर्तव्य, आईचे कर्तव्य, बायकोचे कर्तव्य पार पाडत बसतोय. मी पण आता जरा बदल करेन माझ्यात स्वतःमध्ये पण. म्हणजे आम्ही पण चांगलं आयुष्य आता काय झालं पण ठीक आहे तुझं बघून जरा शिकेन मी पण थोडं.